रात्रीचे 2:30 वाजलेत आणि मी ब्लॉग स्टार्ट करते. पण मी काम करते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. रात्रीचे 2:30 वाजता मी शेंगदाणे भाजून ठेवलेत आणि साबुदाणा भिजवून ठेवला आहे. कारण माझा आजपासून उपवास आहे म्हणजे 12 पासून. सो ते मी आता करून ठेवलं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पसारा किती काढला कपड्यांचा, कारण बॅगा भरायच्यात मला. तर इथे मी शेंगदाणे ठेवलेत भाजायला, म्हणजे भाजून ठेवले, थंड झाले ते आता. आणि उद्या एकतर 12-14 तासांचा प्रवास असणार आहे. सो मला माझा उपवास त्याच्यामुळे मी साबुदाणा भिजत ठेवला आहे. आणि तुम्हाला मी पसारा दाखवते. जाणार तर 4-5 दिवसांसाठीच होत, म्हणजे जास्तीत जास्त 6 दिवस. आत्ताशी माझे कपडे सॉर्ट करून झालेत. ते बॅगमध्ये, त्यांचे वेगळ्या बॅगमध्ये, माझे वेगळ्या बॅगमध्ये भरायचे. मला दाखवते किती पसारा झालाय. 5-6 दिवसांसाठी एवढे कसे कपडे निघाले काय माहिती. तरी पण मी आधी प्रॉपर असं लिहून घेते कधी कधी काय काय लागणार आहे, आणि त्या पद्धतीने मी सगळे कपडे घेते. तरी पण एवढा पसारा झालाय. इथे माझ्या कपड्यांचा पसारा, नंतर हे डेकोरेशनचं सामान, ते त्यांचं सामान. सो आता आणि मी अशा पद्धतीने सगळं सॉर्ट करते आधी. आणि इथे मी टॅब ठेवलाय की मला बोर नको व्हायला. आणि हे सगळा आटाटोप करण्यामागचं रिझन असं आहे की मला ह्या सगळ्या बॅगा आता भरून सकाळी ते ऑफिसला जातील तेव्हा गाडीमध्ये ठेवायच्यात. त्याच्यामुळे मला काहीही करून सकाळ व्हायच्या आधी बॅगा भराव्या लागणार आहेत. बॅगा तर दोघांच्याच आहेत, पण काय करणार, कारण मी म्हणजे ते ऑफिसवरून डायरेक्ट घरी नाही येणार आहेत, मला तिकडे जावं लागणार आहे. इतकं सगळं सामान तर मी घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला आता काहीही करून सगळं सामान पॅक करावं लागणार आहे. म्हणून मी हे रात्री करते. आणि दिवसभर काय काय झालं ते तर तुम्ही बघितलं. आणि मला वाटतं ती रोपं वगैरे आता तशीच राहणार आहेत. सो बघूया, आधी मी त्यांची बॅग आवरून घेते, मग माझी बॅग आवरते आणि मग डेकोरेशनचं सामान भरते. 2:30 वाजलेत. चलो पटपट पटपट आवरून घेते, कारण ॲटलिस्ट मला सकाळी थोडंसं लेटपर्यंत झोपता येईल. म्हणून मी आताच बॅग आवरते. कारण सकाळवरती जर हे टाकलं आणि नाहीच झालं तर काय खरं नाही. आणि आत्ताची तर झोप गेलीच. परत उद्या 12 ते 13 तासांचा प्रवास असणार आहे. आणि नंतर आपले नेक्स्ट डे सगळं बाप्पा येणार आहे, त्याची गडबड, त्याची लगबग असणार आहे. 3 दिवसांच्या झोपेचं चांगलं खोबरं होणार आहे माझ्या. पण ठीक आहे, घरी जायचं आहे तर त्याची तयारी करायलाच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आयत्या वेळेस होतात, अशा आधी नाही होत. सो चला पटकन आवरून घेते. A few moments later. फायनली माझी एक बॅग भरून झाली, म्हणजे त्यांची आणि त्यांच्या बॅगेचं काय एवढं मोठं म्हणजे इतकं डिफिकल्ट नव्हतं. सो आत्ताशी माझी एक बॅग भरून झाली, दाखवते मी तुम्हाला. तर त्यांच्या कपड्याची फक्त एवढीच बॅग झाली आहे, जास्त नाही घेतले मी, मोजून घेतलेले आहेत कपडे. सो आता त्यांची बॅग झाली, आता आपण माझी बॅग भरूया. रात्रीचे वाजलेत 3:30 आणि आत्ताशी माझी बॅग भरून झाली आहे. आणि ते सगळ्यात मोठा आणि डिफिकल्ट टास्क होता माझ्यासाठी. सो इथे मी शाल करून ठेवले, त्याच्या मागे बॅग माझी रेडी आहे. शाल ह्याच्यासाठी की गाडीमध्ये ना पुढे एसीमुळे खूप थंड वाटतं, त्याच्यामुळे मी ती शाल घेऊन ठेवली आहे. आणि आता डेकोरेशनचं पटकन एका बॅगमध्ये भरते. आणि थोडी ज्वेलरी बाकी आहे, मला वाटते अजून 4-4:15 होतील मला. आणि त्यानंतरच माझी कामं म्हणजे व्यवस्थित होतील आणि मी आरामात झोपेल. सो ते पटकन करून घेऊया. आता मी भरते डेकोरेशनची बॅग, त्याच्यासाठी पण एवढी मोठी बॅग लागणार आहे. आता मी भरते डेकोरेशनची बॅग, आणि ही एवढी मोठी बॅग तरी मला लागणार आहे डेकोरेशनचं सामान भरायला. सो ते सगळं करून घेते.
later. फायनली सगळे कपडे भरून झालेले. ही माझी बॅग, ही त्यांची बॅग, ही डेकोरेशनची बॅग आणि ह्याच्यामध्ये माझी ज्वेलरी वगैरे म्हणजे सगळं मेकअपचं सामान आणि खायचं सामान राहील. सध्या तरी एवढंच भरलं आहे मी. आता मेकअपचं वगैरे सामान आणि ज्वेलरी वगैरे काढून ते परत सॉर्टिंग करून भरण्याची म्हणजे त्याची बॅग पॅक करण्याची किंवा पाऊच पॅक करण्याची माझी तर बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे. जेवढं काय झालं आहे तेवढंच आणि मेकअपचं वगैरे उद्याच बघेन आणि खायचं वगैरे काय उद्या करायचं आणि ते घेऊन जायचं आणि बऱ्यापैकी मला 80% माझं काम झालेलं आहे आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकता. म्हणजे काही सणाच्या आधी चेहरा असा टवटवीत पाहिजे तर माझा जायच्या आधीच चेहरा असा हे झालेला आहे. पण आता मी रिलॅक्समध्ये झोपेल म्हणजे थोडी लेट उठले, थोडीशी म्हणजे 7 वाजता, 7:30ला, 8ला वगैरे तरी मला असं काही हे नाही होणार. तर चला अब आता गुड नाईट, बाय बाय. सगळे टॅब, फोन, माईक वगैरे सगळे मी पॉवर बँक चार्जिंगला लावून ठेवले म्हणजे सकाळी ते चार्ज होतील, तिथे एक टेन्शन जाईल. आणि हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. मी छोटासा ब्लॉग शेअर केला होता, करायचा विचार केला होता तुमच्यासोबत. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. ॲक्च्युली गुड मॉर्निंग झालेली आहे. सो बाय, उद्या पुन्हा भेटूया.